किती वेळा तेच सांगायचं तुला? एकदा सांगून कळत नाही? गुरुकुलाची जागा आपल्याला नकोय तिथे ढुंकून बघायचं नाही, तरी सुद्धा वकिलाला सांगून त्या जागेचे पेपर्स मागवलेस, तपासलेस तू. लाज नाही वाटत तुला? नाही वाटत आहे मला लाज. आणि का नको लागू त्या जमिनीच्या पाठीमागे मी? आई प्रॉब्लेम काय? एक गोष्ट या घराच्या फायद्याची किंवा आपल्या कंपनीच्या फायद्याची करायचा प्रयत्न करतोय, ती तुला आवडत नाहीये. मी काय केलं की तुला आनंद होईल? कुठली गोष्ट माझी तुला पटेल ते तरी सांग मला. फायदा आणि तोटा तुझ्यापेक्षा जास्त मला कळतो असं खरंच वाटत नाही का रे तुला? खरे, या घरात फायदा आणि तोटा फक्त आणि फक्त तुलाच कळतो, बाकी कोणाला नाही. तो सारंग तुझा शब्द ऐकतही नाही. 10,000 वेळा हात जोडून विनवणी केलीस की बाबा रूपम कॉस्मेटिक्स मध्ये ये. जो मुलगा पावली ठेवायला तयार नाही त्यात तुला फायदा दिसतो, आणि जो मुलगा रक्ताचं पाणी करतोय त्या कंपनीसाठी त्यात तुला तोटा दिसतोय का ग? सारंग जे काही करेल ते योग्य आणि मी जे करीन ते मूर्खपणाचं, असंच वाटतं का ग तुला नेहमी? बस झालं राजकुमार, अति होतंय तुझं आता. सारंगला या सगळ्यात प्लीज सोडू नकोस. विषय तुझा आणि माझ्यात चालू आहे. सॉरी, आपल्या भांडणामध्ये मी सारंगला इन्व्हॉल्व करत नाही, पण मला का तू थांबवतेस प्रत्येक वेळेस? मला जे काही करायचं ते करू दे ना. आणि जर मी हे करायचं नसेल तर मला कारण सांग, मी हे का करू नको. आई मला खरं सांग, गुरुकुलाच्या जागेमध्ये असं काय आहे की ज्यामुळे तू मला हे करायला थांबवतेस, किंवा तू का घाबरतेस एवढी? मी तुला बजावून सांगितलंय, गुरुकुलाच्या जागेकडे ढुंकून बघायचं नाही म्हणजे नाही. आणि तरी सुद्धा तुला जर का माझं ऐकायचं नसेल तर कंपनीच्या कारभारातून मी तुला बेदखल करेन. सावली, मी तुला बजावून सांगितलं होतं, सारंगच्या आयुष्यात परत येण्याचा प्रयत्न सुद्धा करू नकोस. पण तू मला दिलेला शब्द मोडलास. आता बघ, मी तुला उद्ध्वस्त केल्याशिवायची पात राहणार नाही. राजकुमार, राजकुमार, काय झालं? तुला गुरुकुलाची जागा मिळवायची आहे ना? मी माझ्या परीने तो विषय सोडला. नाही, आता हा विषय सोडायचा नाही, उलट वाढवायचा आणि संपून सुद्धा आपणच टाकायचा. ती गुरुकुलाची जागा आपण मिळवायची, त्यावरचं गुरुकुल उद्ध्वस्त करायचं आणि त्या माणसाला सुद्धा उद्ध्वस्त करायचं. राजकुमार, मी विचार केला, मला असं वाटतंय तुला जे हवंय ते बरोबर आहे. ती जागा आपली आहे आणि आपण ती मिळवायची, कारण जगन्नाथनी ती आपल्यापासून बळकावून घेतली. ती मिळवायची आपण परत. पण माझी एक अट आहे. काय? तू स्वतः तिथे जाणार नाहीस, तू स्वतः काहीही करणार नाहीस. आपले वकील आणि पोलीस जी काय कायदेशीर कारवाई करायची असेल तर ते करतील. तू काही नाही करायचंस. कबूल? मी माझा शब्द देतो, पण मलाही तुझ्याकडनं एक शब्द हवा. काय? माझी माणसं जे काही करतील गुरुकुलाची जागा घेण्यासाठी, त्यामध्ये तू कधीच पडणार नाहीस किंवा एकही शब्द बोलणार नाहीस. ठीक आहे, उद्ध्वस्त करून टाकते.
हो म्हणाली का? म्हणजे मी जे बोललो त्याला आईने होकार दिलाय. विश्वास बसत नाहीये माझा. तुला सांगतो किती आनंद झालाय माहिती मला. गुरुकुलाची जागा घ्यायची आहे डेफिनेट ना. या बिंडोकला काय माहिती म्हातारी अचानक कशी काय वागली येते. पण ज्या दिवशी याला खरं कारण कळेल ना, त्या दिवशी याच्या पायाखालची जमीन सरकल्याशिवाय राहणार नाही. हे गुरुकुल जर खरंच कायमचं बंद झालं तर यातही माझाच फायदा आहे शेवटी. कारण सावलीला म्हातारीने दुखवलंय आणि तिचं गुरुकुल उद्ध्वस्त केलंय हे जेव्हा सारंगला कळेल तेव्हा या म्हातारीचा लाडका लेक तिचं काय करेल बघायचंय मला डेस्परेटली. तो असा काही चिडेल की या मेंदळे घरात महायुद्ध पेटेल आणि तेव्हा मला मज्जा येणार. आणि मला नेमकं तेच हवंय. हॅलो आजोबा. काय रे वांग्या, छान निसर्गाच्या सानिध्यात गेलास तर घरच्या म्हाताऱ्या आजोबाला विसरलास की रे? अहो तसं काही नसतो आजोबा. तुम्हाला विसरून कसं चालेल म्हणतो मी. इथे खूप मज्जा सुरू असते बघा. पण तुम्ही नसतात ना म्हणून आमच्या सगळ्यांना तुमची खूप आठवण येत असते बघा. खोटं बोल नकोस. हा मग फोन का नाही केलास? सॉरी ना आजोबा. पण आता नक्की करेल हा? आजोबा तुम्हाला एका भन्नाट बातमी सांगायची असते बघा. बातमी कोणती रे? तुम्हाला माहितीये का इथे कॅम्पवर कोण आला असतं ते? अरे तू सांगितलंच नाहीस वांग्या, तर कसं कळणार की रे? इथे ना सुपर हिरो आले असतात बघा, सारंग काका. काय सांगतोस? सारंग आलाय? अरे पण मग हे कसं शक्य आहे? नाही तिथे पालकांना अलाउड नाहीये ना. अहो ते माहिती हो मला. पण मी आणि ओवीने मिळून हा सिक्रेट प्लॅन केला असतो बघा. आम्ही सारंग काकांना इथे येण्यास भाग पाडला असतं बघा. आणि याच कॅम्प मध्ये मला कळेल की ओवीच्या बाबांमध्ये आणि माझ्या आईमध्ये नक्की काय नातं असतं ते. अबीर पण सारंग तिथे आलाय हे सावलीला माहितीये का? अहो हे तर आईला माहितीच असतं की हो. आणि त्या दोघांची समोरासमोर भेट पण झाली असती. पण आजोबा आम्ही प्लॅन करून त्यांना इथे बोलवलंय हे तिला अजिबात माहित नसतं की हो. आणि हो तुम्ही पण सांगायचं नाही आईला. प्रॉमिस करा. प्रॉमिस. बरं सावलीला सांग फोन करायला. मी आता ठेवतो. थँक्यू आजोबा. सांगतो. सावली सारंग, तुम्ही कितीही लपवण्याचा प्रयत्न केला तरी तुमचीच मुलं तुम्हाला कायमचं जवळ आणणार हे नक्की.